दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी धर्मादाय आयुक्त अहिल्यानगर यांच्या कोर्टात सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था 1950 चे कलम 41 अ प्रमाणे वक्फ बोर्डाकडील नोंद रद्द करण्यासाठी विश्वस्त मंडळास निर्देश द्यावेत अशी मागणी करणारा दावा दाखल करण्यात आला होता। त्यावर दोन्ही बाजूने प्रदीर्घ युक्तिवाद झाला। त्यानंतर न्यायालयाने दिनांक 15 मे 2026 रोजी या अर्जावर निकाल देताना वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळांनी तशा प्रकारचा ठराव पारित करून ही नोंदणी 2 महिन्यात रद्द करून घ्यावी अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत। ही मुदत 15 जुलै 2026 रोजीच संपलेली आहे। न्यायालयाने दिलेली मुदत संपून 2 महिने उलटून सुद्धा वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द करण्यासाठी अमीन शेख यांनी कोणतीही हालचाल न केल्यामुळे शेख हेच जाणीवपूर्वक मंदिर जीर्णोद्धारात अडथळा आणत असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून या निमित्ताने पुन्हा एकदा मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार नेमका कधी होणार हाही आता सवाल उपस्थित झाला आहे। नमस्कार, मी विशाल चव्हाण आपल्या सर्वांचं प्रशासक न्यूज या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करतो। वक्फ बोर्डाकडे असलेली नोंद रद्द करण्याबाबत न्यायालयाचा आदेश असून सुद्धा याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष अमीन शेख व विश्वस्त यांनी याबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही। त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला आहे। तसेच दरगाह ट्रस्टचे अध्यक्ष शेख हे लोकांची दिशाभूल करत आहेत। वक्फ बोर्डाकडे असलेली नोंदणी रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नसताना सुद्धा नोंद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदन हे त्यावेळी आंदोलनात फूट पाडण्याच्या उद्देशानेच दिले होते हे आता सिद्ध झाले असून अमीन शेख यांनी न्यायालयाची अवज्ञा करत मोहम्मद महाराजांवर श्रद्धा असलेल्या भाविकांचा आणि लोकप्रतिनिधी तसेच आम श्रीगोंदेकर प्रशासन या सर्वांचा विश्वासघात केल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांच्यासह यात्रा कमिटीच्या सदस्यांनी केला आहे। मंदिर जीर्णोद्धार आणि वक्फकडील नोंद रद्द करण्यासाठी काय भूमिका घ्यायची यासाठी येत्या मंगळवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले। याबाबतची माहिती आज घनश्याम शेलार यांच्या श्रीगोंद्यातील निवासस्थानी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शेलार यांनी दिली। यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोपाळराव मोठे पाटील, सुदामतात्या झुंजरो, किसनराव आगाव भाऊसाहेब, आजिमभाई जकाते, सतीश मखरे, नानासाहेब कोथंबिरे, बाळासाहेब दुतारे, प्राध्यापक बाळासाहेब बळे हे उपस्थित होते। यावेळी बोलताना घनश्याम शेलार यांनी विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण पद्धतीने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली। वक्फ बोर्डाकडे असलेली नोंद हीच मंदिराच्या जीर्णोद्धारात असलेला मुख्य अडचण असून नोंद रद्द झाल्याशिवाय मंदिराचा जीर्णोद्धार करता येणार नाही असे शेलार यांनी आज स्पष्ट केले। सदर नोंद रद्द करण्याचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्यांना नाही, तरी सुद्धा शेख यांनी जाणीवपूर्वक जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याबाबत अर्ज केला। अमीन शेख यांचे त्यावेळेसच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले पत्र हे त्यावेळेच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी होते हे आता स्पष्ट होत आहे। अमीन शेख यांनी मोहम्मद महाराज देवस्थानच्या घटनेचा मूळ उद्देश बदललेला आहे। तसेच महाराजांची संजीवन समाधी नसून त्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांची कबर आहे, त्यांचा असलेला फोटोसुद्धा काल्पनिक आहे। मोहम्मद महाराज मंदिरात हिंदू संस्कृतीप्रमाणे उत्सव होत नसल्याचे सांगत आम्ही मुस्लिम धर्माप्रमाणे तिथे कार्यक्रम घेतो अशा पद्धतीचा वादग्रस्त युक्तिवाद अमीन शेख यांनी धर्मादाय आयुक्तांपुढे केल्याचे देखील शेलार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले। त्यामुळे यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अमीन शेख यांना मंदिर जीर्णोद्धार होऊ द्यायचा नाही म्हणून ते जाणीवपूर्वक न्यायालयात तारखा वाढवून घेत आहेत। 2009 साली याबाबत जो दावा दाखल झाला होता त्यावर 6 महिन्याच्या आत तोडगा काढणे अपेक्षित असताना सुद्धा शेख यांच्या आडमोठेपणाच्या भूमिकेमुळे तो दावा 17 वर्ष लांबल्याचा आरोप शेलार यांनी केला। तसेच श्रेयवादाची कुणाला शंका असेल तर शेख यांनी वक्फकडील नोंद रद्द करावी, आम्ही मंदिर जीर्णोद्धाराचे सर्व श्रेय त्यांना देऊ असे देखील शेलार यांनी स्पष्ट केले। तसेच राजकीय भाष्य टाळतानाच मंदिराचा जीर्णोद्धार महत्त्वाचा असून या प्रश्नात कुणीच राजकारण आणू नये असे सांगत अमीन शेख यांचे रिमोट कंट्रोल दुसऱ्या व्यक्तीच्या हातात असल्याचाही आरोप त्यांनी शेख यांना पाठबळ देणारे कोण आहेत यावर आपण बैठक झाल्यावर बोलू असे शेलार यांनी सांगितले। त्यामुळे आता मंगळवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून काय निर्णय होतो हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। पत्रकार परिषदेत शेलार काय म्हणाले ऐका। नमस्कार। सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी महाराजांवरती निश्चित श्रद्धा असणाऱ्या भाविक भक्तांची गेल्या अनेक वर्षापासूनची ती मागणी आहे। मागच्या वर्षी यासाठी आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी विषय अशा प्रकारचा आला की जर नेमकी अडचण काय तर याच्यामध्ये मुख्य अडचण आहे वक्फ बोर्डाकडची नोंदणी। वक्फ बोर्डाकडे फक्त दर्गा आणि मस्जिदेची नोंदणी होत असते। आंदोलन चालू असताना ज्यांनी वक्फ बोर्डाकडे या देवस्थानची शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्ट म्हणून वक्फ बोर्डाकडे नोंदणी केली ते अमीन शेख यांनी आंदोलनाच्या दरम्यान जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिलेलं होतं आणि पत्र देऊन वक्फ बोर्डाकडची नोंदणी रद्द करावी अशा प्रकारची त्यांनी त्याच्यामध्ये मागणी केलेली होती। परंतु त्याच दिवशी मी त्यांना सांगितलेलं होतं की ही नोंदणी आहे रद्द करण्याचा अधिकार माननीय जिल्हाधिकारी महोदयांना नाही आणि म्हणून तुम्ही वक्फ बोर्डाच्या ट्रिब्युनलकडे जाऊन ही नोंदणी रद्द करून घेतली पाहिजे। परंतु जाणीवपूर्वक केवळ आंदोलन तोडण्याच्या हेतूनच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ते निवेदन दिलेलं होतं।
हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यानंतरही आम्ही पाठपुरावा केला, मात्र त्यांनी वक्फ बोर्डाकडे कुठलंही मागणी केलेली नाही. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जे निवेदन दिलं ते निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी खाली तहसीलदाराकडे पाठवलं, तहसीलदारने ते सर्कल अधिकाऱ्याकडे पाठवलं, मंडळाधिकाऱ्याकडे. म्हणजे हा विषय जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतला नसताना त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही 14 ऑगस्ट 2025ला अहिल्यानगरचे धर्मदाय उपायुक्त महोदयांकडे या बाबतीतली केस दाखल केली. त्या न्यायालयामध्ये केसचा लढा त्या ठिकाणी झाला. 14 ऑगस्ट 25ला दाखल झालेल्या केसचा निकाल 15 मे 2026ला झाला आणि 2 महिन्याच्या आत ट्रस्टच्या अध्यक्षांनी विश्वस्त मंडळाने ठराव करून त्या पद्धतीनं वक्फ बोर्डाकडची नोंदणी रद्द करण्यासाठी वक्फ न्यायाधिकरणाकडे जावं आणि 2 महिन्याच्या आत ती नोंदणी रद्द करून आणावी अशा प्रकारचे निर्देश माननीय धर्मदायुक्त न्यायालयानं दिलेले आहेत. मात्र ते निर्देश ट्रस्टचे अध्यक्ष अमीन शेख यांनी पाळलेले नाहीत. म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक मंदिर जीर्णोद्धारामध्ये अडथळा निर्माण करायचं हे आता सिद्ध झालेलं ते झाकून राहिलेलं नाही. आणि म्हणून या बाबतीमध्ये मंगळवारी या गावातल्या सगळ्या प्रमुखांनी एकत्र यावं अशा प्रकारचं आव्हान यात्रोत्सव समितीच्या अध्यक्षांनी केलेलंच आहे. आणि त्या बाबतीतला निर्णय गावकऱ्यांनी एकत्र बसून घ्यावा अशा प्रकारची माझी भावना त्याच्याबद्दल आहे. अजून एक प्रश्न असा होता अण्णा की मध्यंतरी जे आपण पंढरपूरला जमीन खरेदी केली बरोबर, तर त्याच्यावरून अशा चर्चा आहेत की आपल्याला इथं मोठं मंदिर बांधायचंय किंवा यात्रा कमिटीला आज मोहम्मद महाराजांच्या यात्रा भरवण्यासाठी स्वतःची जागा नाही, मग ती जागा श्रीगोंद्यात घेण्याऐवजी बाबा मठाची जागा आधी कशासाठी, म्हणजे असं एक थोडंसं चर्चा जनतेतून कुठंतरी काही लोकांमधून प्रश्न उपस्थित होतोय की बाबा मंदिरासाठी आधी जागा घ्यावी. असा विषय आहे. मंदिरासाठी जागेची आवश्यकता श्रीगोंद्यात आहे का, तर मंदिराच्या जागेत आहे. ती जागा छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी त्या ठिकाणी इनाम दिलेली आहे. त्याच्यामुळे इथं जागा घेण्याचा प्रश्न नाही. इथल्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अडथळा आहे वक्फ बोर्डाकडची नोंदणी. जे कोणी चर्चा करतात ते कोण आहेत आपण तपासलं पाहिजे. ते का चर्चा करतात, त्यांचा हेतू काय. आमचा हेतू सरळ याच्यातला, मोहम्मद महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. पंढरपूरच्या जागेचा विषय जो आहे तो पंढरपूरला जागा घ्यायची, त्याचं कारण पालखी सोहळा पंढरपूरला जातो. पंढरपूरला भूवैकुंठात जर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं मंदिर उभं राहिलं आणि तिथे जर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिर ह्याची पालखी सोहळ्याची जागा आहे हे चित्र निर्माण झालं तर देशभर महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत चांगल्या प्रकारचा संदेश जातो. आणि त्याही पलीकडे कुणी म्हणत असेल तर या गावाची या तालुक्यातली महाराजांवरती श्रद्धा असणारे भाविक भक्त जे आहेत ते तुम्ही एका वेळेस दोन्ही कामं करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. मोहम्मद महाराजांसाठी देणगी द्यायला कधीच कुणी कमी पडत नाही, हे आम्ही पाहिलेले अनुभवलेलं आहे. पालखी सोहळा नेला त्यावेळेस पहिल्या वर्षी वर्गणी लोकांनी होऊन दिलेल्या वर्गणीतून पैसे शिल्लक राहिले, दुसऱ्या वर्षी पैसे शिल्लक राहिले. त्याच्यामुळे मोहम्मद महाराजांचं कुठलंही काम असेल तर त्याच्यासाठी वर्गणी देण्यामध्ये लोक कधीही मागे नसतात. त्याच्यामुळं इथल्या जागेचा आणि तिथल्या जागेचा संबंध घालणारी जी मंडळी ती मंडळी कोण आहे ते तपासण्याची आवश्यकता आहे. त्या मंडळींचा हेतू काय हा देखील तपासण्याची आवश्यकता आहे. आता वक्फकडची नोंद रद्द करण्याचा आदेश आहे बरोबर, पण आता त्याच्याबाबत यात्रा कमिटी म्हणून किंवा तुमची काय भूमिका असणार आता इथून पुढच्या काळात, त्या संदर्भात काय प्रोसेस काय याच्यामध्ये मी जे काही त्यांनी न्यायालयाचा अवमान केलेला आहे त्याच्याबद्दल मी लवकरच हायकोर्टाच्या वकिलांना भेटून त्या बाबतीत काय भूमिका घेता येईल हे मी विचार त्याच्या बाबतीत करतोय. मात्र त्याच्या अगोदर मला गावाला विचारायचं की याच्या बाबतीत काय भूमिका, कारण हा व्यक्तिगत घनश्याम शेलारचा विषय नाही. मागच्या वर्षी गावाचं आंदोलन झालं होतं. शेवटी कोर्टात दावा दाखल करायचा असेल तर एका व्यक्तीला दावा दाखल करायला लागतं किंवा 8-10 दिवस लोक असले बरोबर तरी चालतंय. परंतु हा दावा दाखल करून मला कोर्टात सलगपणानं तारखेला हजर राहून हा निर्णय होणं अपेक्षित होतं. माननीय न्यायालयानं दोन्ही बाजूंची सगळी शहानिशा केली, सगळे पुरावे तपासले आणि पुरावे तपासून त्यांनी ज्या निर्देश दिलेले आहेत ते निर्देश त्यांनी पाळलेले समोरच्यांनी पाळलेले नाहीत. आणि म्हणून त्या बाबतीत गावचा विचार घेऊन पुढचं पाऊल तातडीनं टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यासाठीच बैठक जी आहे ती मंगळवारी ठरलेली आहे. आमदार महोदय यामध्ये लक्ष घालणार होते, मग आता पुढे ते लक्ष घातले की नाही घातले, काय पुढं काय दिशा आहे का? आता या बाबतीत आमचा अनुभव जो आहे तो आम्हाला फार सकारात्मक दिसलेला नाही.
आता त्यांची भूमिका काय ते पत्रकार म्हणून तुम्ही त्यांच्याकडून समजून घेण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मंगळवारी या ठिकाणी यात्रा उत्सव समिती आणि सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचे निश्चित भाविक भक्त या सगळ्यांनी एकत्र येऊन पुढची दिशा काय ठरवायची याच्या बाबतीतला निर्णय आता घ्यायचा आहे. त्याच्यामुळं गावातल्या महाराजांवरती श्रद्धा असणाऱ्या आणि महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी भावना असणाऱ्या सगळ्या भाविक भक्तांनी त्या बैठकीसाठी हजर राहावं अशा प्रकारचं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो. ती मिटिंग कुठं असणार आहे काय? ते आता आज संध्याकाळी बसून आम्ही त्याच्या बाबतीतला निर्णय यात्रा कमिटी करेल आणि ठिकाणाने हे ठरवलं. बरोबर ना का सांगा. आपलं आंदोलन झालं त्याच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका केली होती, मध्यस्थी केली होती. परंतु मग आता त्यांची भूमिका संशयास्पद वाटते लोकांना. विषय असा आहे की मागच्या वेळेस भूमिका घेत असताना माजी मंत्री बबनराव दादा यांनी आम्हाला उपोषण सोडायला लावलं आणि सोडत असताना अशा प्रकारची विनंती केलेली होती की अशा प्रकारचा आम्हाला प्रस्ताव दिला होता की माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे याच्या बाबतीत ती बैठक लावली जाईल. आंदोलनानंतर 1.5 महिन्याने आम्ही त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की माझी मुख्यमंत्र्यांची भेटच नाही आणि मी मुंबईला गेलोच नाही. आता याच्यावरून काय अर्थ काढायचा तो आपण काढावा. मला या प्रश्नात माझी फक्त सगळ्यांना हात जोडून पाया पडून एकच विनंती आहे. इथे कुणीही राजकीय अभिनिवेशमध्ये आणू नये आणि म्हणून मी आतापर्यंत या विषयात कुठलीही प्रतिक्रिया देत असताना राजकीय प्रतिक्रिया दिलेली नाही. माझी त्यांना देखील प्रार्थना आहे काय असेल त्यांनी मोकळी चर्चा करावी, परंतु सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा श्वास मोकळा करावा अशा प्रकारची त्यांना हात जोडून पाया पडून प्रार्थना आहे माझी की याच्यात कुणी राजकारणाचा विषय आणू नये.